नमस्कार, मी हर्षाली. मंडळी, उन्हाळा सुरू झालाय आणि बऱ्याच जणींना उन्हाळ्यात लघवीचा त्रास होतो. म्हणजेच काय तर इतका त्रास होतो, जळजळ होते आणि हे थांबवायचं असेल तर काय करायचं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. उन्हाळा सुरू झालाय त्यामुळे जे जॉब करतात त्यांनी लवकर जा, जेणेकरून दुपारच्या या डेंजर उन्हाचा सामना करावा लागणार नाही. आणि ज्यांना उन्हातून जावंच लागतं त्यांनी स्कार्फ, गॉगल नक्की तुम्ही कॅरी करा आणि जमलं तर छत्री सुद्धा वापरा. चार लोक बघतील पण फरक पाडून घ्यायचा नाही, आपली स्वतःची काळजी आधी घ्यायची. बरेच जणांना लघवीचा त्रास होतो, त्यावर आता बोलूया. याला आपण उन्हाळे भरतात असं सुद्धा म्हणतो. याचं मुख्य कारण काय तर आपल्या शरीरात पाण्याची कमतरता. जर आपण पाणी कमी प्यायलं आणि घाम जास्त येत असेल आणि जर कधी आपण लघवी थांबवून ठेवली तर ती लघवी घट्ट होते आणि त्यामुळे जळजळ होते. काही वेळा जर आपण त्या ठिकाणी स्वच्छता नाही ठेवली तरी सुद्धा असं होऊ शकतं, कारण उन्हाळ्यात खूप घाम येतो. आणि यासाठी सगळ्यात सोपा उपाय म्हणजे काय तर दिवसभर थोडं थोडं पाणी प्या. उन्हाळ्यामध्ये तुम्ही तहान लागल्यावरच पाणी प्यायचं असं काही नसतं. थोडं थोडं पाणी तुम्हाला पितच राहायचं असतं, कारण बॉडीचं टेम्परेचर तुम्हाला मेंटेन करायचं असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नारळ पाणी, ताक, लिंबू पाणी हे जमेल तितकं घ्या आणि लघवी थांबू नका. हाच त्यावर रामबाण उपाय आहे. आणि पाणी जितकं होईल तितकं प्या, थोडं थोडं प्या. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही पाणी प्यायला तर ही जळजळ होणार नाही. आता एकूणच उन्हाळ्यात स्वतःची काळजी कशी घ्यायची तर सगळ्यात आधी बॉडी हायड्रेटेड ठेवण्यासाठी 8 ते 10 ग्लास पाणी, नारळ पाणी, ताक, लिंबू पाणी, कोकम किंवा पन्ह यासारखी घरगुती पेय घ्या, कारण ही शरीर थंड ठेवतात आणि एनर्जी देतात. मात्र खूप थंड किंवा बर्फाचे ड्रिंक्स किंवा सॉफ्ट ड्रिंक्स किंवा जास्त कॅफिन असेल तर ते टाळा, कारण ते शरीराला डिहायड्रेट करतात. खाण्यामध्ये हलकं खा, ताजं आणि घरचं खा. जास्त तेलकट, मसालेदार आणि जड अन्न टाळा, कारण ते शरीरात उष्णता वाढवतं. आपल्या आहारात कलिंगड, टरबूज, काकडी, टोमॅटो यांसारखी पाण्याने भरलेली फळं आणि भाज्या नक्की ठेवा, त्यामुळे शरीर हायड्रेटेड राहतं. आता बाहेर पडताना दुपारी 12 ते 4 या वेळेत जाणं शक्यतो टाळा, कारण त्यावेळी ऊन खूप तीव्र असतं. जर बाहेर जायलाच लागलं तर डोक्यावर कॅप, दुपट्ट्या वापरा, सनग्लासेस वापरा, सैल आणि हलके कपडे घाला. त्वचेची काळजी घेण्यासाठी बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावा आणि चांगल्या प्रमाणात लावा. आणि घरी आल्यावर चेहरा धुवा. खूप वेळ उपाशी राहू नका, पाणी कमी पिऊ नका, जंक फूड खाऊ नका. आणि शरीराचे सिग्नल तुम्ही त्यावेळी ओळखा. जर चक्कर येत असेल, जास्त घाम येत असेल किंवा खूप थकवा जाणवत असेल तर लगेच थांबा, पाणी प्या आणि थोडं रेस्ट करा. उन्हामध्ये दुपारचं जे तीव्र ऊन असतं त्यामध्ये अगदी 5 ते 10 मिनिटातच डोकं दुखायला लागतं, चक्कर आल्यासारखं होतं. त्यामुळे गरज असेल तरच उन्हात बाहेर पडा. आणि कोणी ओळखलं नाही तरी चालेल, पण पूर्ण पॅक होऊन घरातून बाहेर पडा, कारण का हे जे ऊन असतं ना ते खूप डेंजर असतं. तिथूनच वांग आणि पिगमेंटेशनची सुरुवात होते आपल्या चेहऱ्यावर. याची काळजी नक्की घ्या. आणि उन्हाळ्यात टाईट कपडे घातले की आपली खूप चिडचिड होते, त्यामुळे थोडे सैल कॉटनचे कपडे वापरा. उन्हाळ्यामध्ये आपली भूक सुद्धा कमी होते, काही हरकत नाही, पण पाणी जास्त प्या, कारण आपलं बॉडीचं टेम्परेचर जे असतं ते बाहेरच्या टेम्परेचरला आपल्याला मॅच करायचं असतं. आपली बॉडी हायड्रेटेड ठेवायची असते, त्यामुळे जितकं शक्य होईल तितकं पाणी प्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.